सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। भगवान परमात्मा 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगतात। ज्या संपत्तीच्या द्वारे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, जी संपत्ती ज्ञानाचं रक्षण करते आणि आपल्या जीवनामध्ये सुख वाढवून देते अशी असणारी दैवी संपत्ती, भगवंताला प्राप्त करून देणारी ही संपत्ती असल्यामुळे देवाला प्राप्त करून देते म्हणून तिला दैवी संपत्ती असं म्हटलंय। या दैवी संपत्तीचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये आले पाहिजेत, याच्याकरता म्हणून भगवंताने विस्ताराने ही दैवी संपत्ती सांगितली। दैवी संपत्ती सांगत असताना दैवी संपत्तीचे गुण सांगताना भगवान परमात्मा सांगतात, अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्यवम। दैवी संपत्तीच्या गुणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असा दैवी संपत्तीचा गुण जो आहे तो अभय आहे। दैवी संपत्ती आहे की नाही कसं ओळखायचं? मनुष्याच्या ठिकाणी अभय आहे की नाही? अभय म्हणजे भयराहित्य। आपल्याला भीती किती वाटते याच्यावरून आपल्या दैवी संपत्ती का आसुरी संपत्ती ओळखायचं। आपल्याला जर पावलोपावली भीती वाटत असेल तर समजायचं आपल्याकडे दैवी संपत्तीचा थोडासा अभाव आहे आणि आसुरी संपत्ती जास्त झालेली दिसते। संपत्ती आली त्या मनुष्याला भीती कसली वाटत नाही। उदाहरण आपण पाहून आलो दैवी संपत्तीचे अभय। पण हे अभय प्राप्त होण्याकरता सुद्धा महत्वाची दैवी संपत्ती प्राप्त करण्यात पाहिजे, ते म्हणजे सत्व संशुद्धी। अंतकरण शुद्ध पाहिजे, अंतकरण पवित्र पाहिजे। ज्ञानोबारायांनी सत्व संशुद्धीचा अर्थ केलाय, नुसतं अंतकरण शुद्ध तर नकोच, परंतु त्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा पाहिजे। गावागेला वल्लभ पतिव्रतेचा विरोह क्षोभू भलते सनी हानी लाभू न मनी जेवी न मानी जेवी। परमात्म्याला मला प्राप्त करायचंय आणि परमात्माच माझा ध्येय आहे असं समजून जी बुद्धी, जी अंतकरण बाकीच्या हानी लाभाचा जास्त विचार करत नाही, समजायचं अंतकरण शुद्धी झाली। आणि तिसरा गुण सांगत असताना ज्ञान योग व्यवस्थिती। ज्ञान म्हणजे शब्दज्ञान, योग म्हणजे अनुभव किंवा ज्ञान म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि योग म्हणजे साक्षात्कारानंतर केलेली साधना, जीवनमुक्ती करता। त्या ज्ञानामध्ये आणि योगामध्ये सतत तन्निष्ठ राहायचं। बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। अशा पद्धतीने ज्ञानामध्ये आणि योगामध्ये तन्निष्ठ राहायचं। योग शब्दाचा अर्थ कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, भक्तियोग असेल, हठयोग असेल, त्या योगाची साधना त्याच्यामध्ये आपण तन्निष्ठ राहायचं। तैसे निर्विकल्पपणे किंवा विकलेपणे जे योग ज्ञानाचीच का वृत्तिक होणे, तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्ण नाथ।
कृष्ण नातू म्हणजे हा योगी सुद्धा आहे आणि ज्ञानी सुद्धा आहे. तो सांगतोय आपल्याला योग कसा आहे हे जर शिकायचं असेल तर यत्र योगेश्वर कृष्ण, भगवान योगेश्वर आहे. सगळे योग भगवान परमात्म्याने सांगितले. जवळजवळ गीतेमध्ये आपल्याला किती योग सांगितले? 18 योग सांगितले जवळजवळ. आणि असे 18 योग भगवान परमात्मा सांगतात. योगी यांचा बापू म्हटलंय. जो योगी यांचा बापू, देखनियाचे दीपीचा दीपू, जो योगियांचा बापू, देखनिया दिठीचा दीपू, जया दादुलियाचा संकल्प जगविये. हा विश्वरची. म्हणून अशा पद्धतीचा भगवान परमात्मा आपल्याला सांगतोय ज्ञान योग व्यवस्थिती. आणि नंतर हे 3 महत्वाचे गुण सांगितल्यानंतर याला उपकारक असे, याला साधनभूत असे काही गुण आहेत ते सांगतात. काही लिहिले की हे जे 3 गुण आहेत ते परमहंसाचे दैवी गुण आहेत. काही दैवी गुण परमहंसाचे आहेत, काही दैवी गुण गृहस्थी माणसाचे आहेत, काही दैवी गुण ब्रह्मचर्याचे आहेत, काही दैवी गुण वानप्रस्थाचे आहेत. परंतु सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे सगळे दैवी गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला. विशेष त्याच्या त्याच्या धर्माचे ते दैवी गुण असू शकतात. पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला लगेच अभय प्राप्त होणार नाही, लगेच चित्त शुद्ध होणार नाही, लगेच ज्ञान आणि योग जमणार नाही. मग आपल्यासाठी काय जमू शकतं? कोणता दैवी गुण सांगितला? गृहस्थाश्रमी माणसाकरता सांगितला तुम्ही दान करा. देव, मनुष्य आणि राक्षस तिघही ब्रह्मदेवाकडे गेले. आम्हाला उपदेश केला, करा, उपदेश करा असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने तिघांनाही सांगितलं द द द. तिघांनी द शब्द लक्षात ठेवा. राक्षसांना द शब्द सांगितला. राक्षसांचा स्वभाव क्रूर असतो म्हणून त्यांना सांगितलं करायला शिका. ते जास्त भोग करतात म्हणून त्यांना सांगितलं इंद्रियाचं दमन करायला शिका. आणि माणसं जास्त कंजूस असतात, नुसतं साठवून ठेवतात आणि शेवटी ते नष्ट होऊन जातं. दत्तात्रय महाराजांनी मधमाशीला गुरु केलं. ते मधमाशी नुसती गोळा करते आणते ठेवते. स्वतः किती खात असेल काय माहिती, दुसऱ्याला खाऊ देत नाही. एक दिवशी एखादा मध काढणारा मनुष्य येतो, ते झाड जाळून टाकतो, पोळं जाळून टाकतो, सगळं जाळून टाकतो, माशा मारून टाकतो. तसं काही काही माणसं नुसतं गोळा कर, स्वतःही खायचं नाही, दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही. मग अशा माणसाचं धन दायाद चोर राजा आगी, पूर्व कर्मे विधी संचरी अंगी, हे 5 जण 5 विभागी, द्रव्य नाशा लागी पावते. राजा घेऊन जातो, चोर घेऊन जातात, आग लागते, व्याधी निर्माण होतात, डॉक्टर घेऊन जातात. म्हणून सर्वसामान्य गृहस्थी माणसाकरता मात्र दान हे श्रेष्ठ साधन सांगितलंय. काल आपण विस्ताराने दानाचं वर्णन करून आलो. जीवन सुद्धा आपल्याला द्यायचंय. ज्याला देण्याची सवय असते त्याला मारताना कमी त्रास होतो. यथाशक्ती द्यायचंय. अन्नदान असेल,
तुकाराम महाराज म्हणतात, सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. अन्न देताना अजिबात विचार करायचा नाही, सगळ्याला द्यायचं. कोणी येऊ द्या, चांगला येऊ द्या, वाईट येऊ द्या, सगळ्यांना अन्नदान करायचं. पण द्रव्य देत असताना, पैसे देत असताना मात्र पात्र विचारून द्यायचं. नाहीतर काय होतं, तुम्ही दिलेलं जे अन्न आहे त्याचं दुरुपयोग होणे, तुम्ही दिलेलं धन आहे त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. एक साधू होते, गंगा किनारी राहायचे आणि कपडे शिवायचे लोकांचे. सज्जन मनुष्य होता, साधू म्हणण्यापेक्षा, किंवा साधू होते. आपलं आपलं काम करायचे, कपडे शिवून थोडेफार जे पैसे उरायचे, आपले एक 10 रुपये 100 रुपये ते दान करायचे. कारण दानाने धन शुद्धी होते. अनेक प्रकारचं धन आपल्या घरात येतं आणि जर ते शुद्ध नसेल तर ते 15 अनर्थ घेऊन येतं. स्थेयम हिंसा अनृतम दंभः काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरो अविश्वासो संस्पर्धा व्यसनानीच. नाथ महाराजांनी 15 अनर्थ सांगितले. स्थेयम चोरी होते, हिंसा धनामुळे काय होतात, हिंसा होतात. लोक मारायला, सख्या भावाला मारायला माणसं तयार होतात, वडिलाला मारायला तयार होतात. अनृतम म्हणजे लोक खोटं बोलतात धनामुळे. स्थेयम हिंसा अनृतम दंभ काम क्रोध स्मयो मदात. अनेक प्रकारच्या कामना धन निर्माण करतं, गर्व निर्माण होतो, भेद निर्माण होतो, वैर निर्माण होतो, अविश्वास निर्माण होतो, अनेक प्रकारच्या स्पर्धा निर्माण होतात आणि सगळी व्यसनं धनामुळे येतात. जर धन शुद्ध नसेल तर, आणि धन जर शुद्ध असेल तर मग मात्र ते शांती देतं, समाधान देतं. मी ती गोष्ट सांगत होतो, ते आपले कपडे वगैरे शिवायचे, टेलरिंग करायचे आणि थोडंफार दानही द्यायचे. समोर एक शेठ राहत होता, तो खूप श्रीमंत होता. तो म्हटलं, सामान्य माणूस आणि आपलं काम करतो आणि दान देतो, आपण सुद्धा त्याचं बघून दिलं पाहिजे. मग त्या शेठने सुद्धा त्या एका माणसाला दान दिलं. पण दान जरी दिलं तरी त्याला वाटलं की आपण दिले खरं, पण करतोय काय बघितलं पाहिजे. समोर जाऊन त्या ठिकाणी पाहिलं तर त्या माणसाच्या मागे गेला. बरोबर त्या माणसाने, ज्याला दान दिलं तर त्याने त्याचं नको ते घेतलं आणि खायला लागला. वाईट वाटलं, मी दान दिलं आणि त्या माणसाने असं चुकीचं काम केलं. साधूकडे आला, म्हटलं, मी तुमचं पाहून दान दिलं, पण कशा करता दान द्यायचं, हे लोक असं वागतात, वाईट वागतात. साधूने त्याला सांगितलं, तुझ्या पैशाने तू दान दिलंस, असं असं त्या माणसाने केलं. आता हे माझे 100 रुपये घे आणि एखाद्या माणसाला दे. साधूने आपले 100 रुपये दिले कष्टाचे आणि त्या शेठनी एका भिकाऱ्याला दान दिले. आणि दान दिल्यानंतर पाहिलं काय करतोय हा 100 रुपयाचं. बरोबर पाहिलं तर तो भिकारी एका ठिकाणी गेला, बसला झाडाखाली, आणि झाडाखाली बसल्यानंतर त्याच्या पिशवीत एक पक्षी होता. तो त्याने पक्षी काढला आणि तो सोडून दिला. या शेठजीने विचारलं, अरे बाबा असं काय केलंस, मी तुला 100 रुपये दान दिलं, तू पिशवीतला पक्षी काढला आणि फेकून दिला, सोडून दिला. म्हणले काय झालं शेठजी? म्हणले 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, म्हणून हा पक्षी धरून ठेवला होता. आता संध्याकाळी याला मारायचं आणि खायचं. पण तुम्ही 100 रुपये दिले, कशाला बिचारायला याला मारायचं? मग मी दिले. शेठजी म्हणले, माझ्या पैशाने लोकांनी नको ते खाल्लं आणि तुझ्या पैशाने मात्र पक्षी सोडून दिला, पुण्य घडलं, असं का? म्हणले माझे फुकटचे आहेत. दान देत असताना तो पैसा सुद्धा शुद्ध पाहिजे. जोडून या दळण उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हटलं.
उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुकाराम महाराज म्हणतात, धन जोडायचंय पण उत्तम व्यवहाराने जोडायचंय आणि ते उदास विचाराने वेच करायचंय. त्यांनी झाडाचं उदाहरण दिलं. झाडं जसं सगळं काही देतात, तया नाव जान द्यान दान, जे मोक्ष निधानाचे अंजन. दान जे आहे ते मोक्षरूपी निधान ठेवा, त्याचं अंजन आहे. म्हणजे मोक्षरूपी ठेवा जो आहे तो लवकर दाखवणारं दान आहे. अशा पद्धतीने दानाचं वर्णन केलं. दान हे श्रेष्ठ आहे. केवळ दानाच्या माध्यमातून सुद्धा आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आणि दानाचं वर्णन झाल्यानंतर आता इथं पुढे दैवी संपत्तीचा कितवा गुण सांगतात? 5वा गुण सांगतात, तो म्हणजे दम. दम शब्दाचा अर्थ काय? तर दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांचा निग्रह करणं म्हणजे दम. हा एक दैवी संपत्तीचा गुण आहे. आपल्याला जर भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, आपल्याला जर ज्ञानाची प्राप्ती व्हावी वाटत असेल, ज्ञान टिकावं वाटत असेल, ज्ञान वाढावं वाटत असेल, तर आपल्या ठिकाणी दम पाहिजे. म्हणजे इंद्रिय निग्रह पाहिजे. परमार्थामध्ये इंद्रिय निग्रह ही फार मोठी दैवी शक्ती आहे. कारण आपल्यामध्ये शक्ती आहे, प्रत्येकामध्ये फार मोठी शक्ती आहे. प्रत्येकाच्या हृदयातच भगवान परमात्मा बसलेला आहे, प्रत्येकाच्या हृदयातच ज्ञान आहे. पण आपली शक्ती आपल्याला मिळत नाही, आपलं ज्ञान आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर ती सगळी शक्ती इंद्रियांच्या द्वारे बाहेर जाते. म्हणून ज्ञानोबरायला म्हणावं लागलं, जो इंद्रियाशी चोरेनी जेवी तयाशीच फावे. आता आत्मप्रभा नित्य नवी, तेच करुनी ठाण देवी. जो इंद्रियाशी चोरेनी जेवी तयाशीच फावे. फार मोठी शक्ती आपल्यामध्ये आहे, फार मोठं ज्ञान आपल्याजवळ आहे, पण आपलं ज्ञान आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण आपली सगळी इंद्रिय जी आहेत ती सगळी शक्ती खर्च करून टाकतात. हे सर्वस्व आमचे गूढ, तरी दाविले किर तुझं उघड. आता इंद्रिया देवोनी कवाड हृदयी भोगी. म्हणून ज्याला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करायचंय, भगवंताला प्राप्त करायचंय, त्याच्याकरता दम नावाचं साधन सांगितलं. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजेत. ब्रह्मदेवाने जी इंद्रियांची तोंड आहेत ती सगळी बाहेर केलेली आहेत. परांच खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाने जणू काही जीवाची हत्येच केली, कारण सगळे इंद्रियाची तोंड कुठं केली? अशी बाहेर केली. खालारा धावी पाणी, या विषया वाचवणे काही अनिक सर्वथा रम्य नाही. हा स्वभावाची पायी इंद्रियांचा. इंद्रियांची सगळी तोंड बाहेर असल्यामुळे आपल्याला आपला आनंद मिळत नाही. आनंद मिळवायचा असेल तर कश्चित धीरा प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्व इच्छन म्हटलंय. एखादा धीर मनुष्य जो असतो त्या सगळ्या आपल्या इंद्रियांना अंतर्मुख करतो, इंद्रियांना आवरून धरतो. भगवान परमात्म्याने त्या कासवाचं उदाहरण दिले बघा मागे गीतेमध्ये. का कूर्म जया परी वाईला वेव पसरी, ना तरी इच्छा वशे आवरी आपुली आपद. ऐशिया जरी विपाये
सांडोनी पुढील पाये सर्वेंद्रियाशी होई पाठी मोरा जो. तो श्लोक कोणता आहे ह्या कोर्मजियापरी? यदा संवरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियानी इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. स्थित प्रज्ञाचं लक्षणात असेल मला वाटतं. यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशः. ज्याप्रमाणे कासव असतं एखाद्या विहिरीत म्हणा नदीत म्हणा ते मुक्त विहार करत असत, पण विहिरीच्या वरून एखादा जरी मनुष्य गेला तर लगेच खाली बुडतो. आणि एखादी जर तुम्ही त्या ठिकाणी एखादा दगड त्या पाण्यात टाकला लगेच इंद्रिय आवरून घेतं. म्हणून प्रत्येक देवळात कासव असतं. आता इथे बघा कशा करताय? पाणी घालण्याकरता. पाणी घालण्याकरता तर आहेच आहे, पण ते कासव आता आपल्याला सांगतं की तुम्ही आता देवळात आलाय. आता देवळात आलेले असल्यामुळे तुम्ही इकडे तिकडे बघायचं सोडून द्या, इकडे तिकडे ऐकायचं सोडून द्या. कमीत कमी देवळात तरी सगळी इंद्रिय आवरायचा प्रयत्न करा आणि इंद्रिय आवरून मग देवाकडे जा. कारण इंद्रिय फार विचित्र आहे. सांगितलं ते तरलीच ना तरती विषय शिंदू. डोळा नावाचं इंद्रिय आहे. नको नको तो रूप पाहायला लावतं, चांगलं पाहायला लावत नाही, वाईट पाहण्यामध्ये तो गुंतलेला आहे. कान नावाचं इंद्रिय त्या ठिकाणी निंदा ऐकतं. वाणी नावाचं इंद्रिय दुसऱ्याची निंदा करतं. जीभ नावाचं इंद्रिय नको ते खातं. अशी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. आणि आपल्या सगळ्या शक्तीचा ऱ्हास हे इंद्रियामुळे होतो असं वर्णन केलंय. बोलण्याने सुद्धा शक्तीचा ऱ्हास होतो माणसाच्या. कोणतरी मला म्हटलं परवा, एक प्रवचन करणं त्याच्यात जेवढी शक्ती खर्च होते पण प्रवचनात शक्ती मिळते सुद्धा बघा. नको ते बोलण्यात शक्ती खर्च होते माणसाची, नको ते पाहण्यात शक्ती खर्च होते, नको ते ऐकण्यात शक्ती खर्च होते, नको ते खाण्यात शक्ती खर्च होते, नको तिकडे जाण्यात शक्ती खर्च होते. आणि म्हणून ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याला पहिल्यांदा आपली इंद्रिय आवरावी लागतात. आवृत्त चक्षु अमृतत्व मिच्छन म्हटलंय. कितीतरी ओव्या सांगतो ज्ञानेश्वरीच्या, त्या श्लोकावरच्या सुद्धा अनेक ओव्या आहेत. कुठे? तैसा आपुलिया विस्मृती नाही. मनाच्या रथी वळगे श्रवणाच्या द्वारे निघे, मग शब्दाची रेघे राना माझी. तोच प्रकृतीचा वगोरा करी त्वचेची मोहरा, आणि स्पर्शाची घोरा वना जाय. कवने एके अवसरी रिगोनी नेत्राची द्वारी, रूपाची डोंगरी सैरा हिंदे. पाहून आलो आपण 15व्या अध्यायात सगळं. आपली इंद्रिय आपलं ऐकतात का याचा विचार केला पाहिजे. मी एका महात्म्याचं आता वाचलं, त्यांनी असं लिहिले, लोक म्हणतात आमचा मुलगा ऐकत नाही, आमची पत्नी आमचं ऐकत नाही, आमचे आई वडील ऐकत नाहीत, आमचा भाऊ आमचा ऐकत नाही. ते म्हणले ते नंतर ऐकतील, पहिलं तुझं मन तुझं ऐकतंय का बघ, पहिला तुझा डोळा तुझा ऐकतंय का बघ, पहिलं तुझा कान तुझा ऐकतंय का. कशाला बाहेरचं पाहतो? कोण ऐकेल तुझं बाहेरचं? तुझं इंद्रिय जर तुझ्या ताब्यात नाही, तुझं मन जर तुझ्या ताब्यात नाही, तुझी इंद्रिय जर तुझ्या ताब्यात नाही, हे तर बाहेरचे आहेत. मग आपलं ऐकत नाहीत, मग बाहेरचे कधी ऐकतील? कोण आपल्याला त्रास देतं? तुकाराम महाराज म्हणतात
इंद्रियाची दिने आम्ही झालो, इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे. ते आपली भूमिका घेऊन म्हटले. तुकाराम महाराजांची भूमिका काय सांगू का? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. मागचं सांगा ना, मी ते सांगितलं तुम्हाला. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. खरे आम्ही गोसावी, खरे आम्ही मालक. अवघड आहे. गोरोबा काकांची काल पुण्यतिथी झाली. गोरोबा काकांचं चरित्र आपण ऐकले काल. हो, ते नामस्मरण करताना चिंतन करताना विसरून गेले भान. ते मुलगा रांगत रांगत आला आणि पायाखाली तोडवला गेला. आणि म्हणून पत्नी बोलायला लागली, त्या पांडुरंगाने आमचं वाटेळ केलं म्हटली. पांडुरंगाला बोलू नको, मला काय बोलायचंय ते बोल. म्हणून मारायला गेले. म्हटली तुम्हाला पांडुरंगाची शपथ, मला हात लावला तर झाला. आता हात लावला की पांडुरंगाची शपथ. आता गृहस्थ आश्रम काय संयमाने जीवन वागले, हातच लावला नाही. मग त्या बाईने, आपली बहीण होती तिच्याबरोबर लग्न लावलं. वडिलांनी सांगितलं जसं पहिलीला सांभाळे तसं हिलाही सांभाळा. म्हटले बरं झालं. मग आता तिलाही हात लावला नाही. दोघींनी रात्री त्यांचे हात घेतले आणि आपल्या अंगावर ठेवले. माझ्या हाताने माझी शपथ मोडली म्हणून हातच कापून घेतले. ऐकायचं नुसतं आपण, ह्याला आपल्यातल्या ह्याच्यात काय जमणार नाही आपल्याला. एवढे ऐकलं तर कधी ना कधी वाटेल काहीतरी. म्हणून इंद्रिय जी आहेत ती आवरायची सांगितलेली आहेत. दम नावाचं साधन सांगितलंय, कारण इंद्रियांचा स्वभावच आहे. म्हणून त्यांना अंतर्मुख करणं, सगळी इंद्रिय असतील, मन असतील, आणि त्यांना परमात्म्याकडे लावणं, हे दैवी संपत्तीचा गुण आहे. ज्याच्याकडे इंद्रियाचा निग्रह आहे समजायचं तो दैवी संपत्तीने युक्त आहे. आपल्याला संतांच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगता येते. असं म्हणतात, रामदास स्वामी कुठेतरी गेले आणि त्यांना त्या मधुकरीमध्ये कोणीतरी खीर वाढली, ती खूप आवडली. रामदास स्वामी म्हटले, दुसऱ्या वेळेस गेले, म्हटले त्या बाईला सांगितलं मी उद्या तुझ्याकडे येणार आहे म्हटले, आणि मला खीरच वाढायची म्हणे, फक्त माझ्याबरोबर आणखीन 4-5 जण येणार आहेत, जास्त करून ठेवा. गेले एकटेच. बाई म्हटली कुठे 4-5, ते नंतर येणार आहेत म्हणजे द्या खीर. म्हणजे खीर प्यायचे. आता खूप खीर प्यायल्यानंतर उलटी झाली की परत प्यायचे. ते किती प्यायचे ते, आणि शेवटी जिभेला सांगितलं आता पेशील का परत खीर. ते उलटी झालेली प्यायचे असं काहीतरी सांगतात. बिल्व मंगळ नावाचे त्या ठिकाणी संत होऊन गेले. त्यांनी आपले डोळ्याला शिक्षा दिली. अनेक संतांच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दम नावाचं त्या ठिकाणी साधन सांगितलं. अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी, नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या. ज्ञानोबरांनी त्या दमाची काय व्याख्या केली त्याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घाते वितुटणी, जैसे तोडीजे खडू पाणी पारकेया. ज्ञानोबराय म्हणतात विषयेंद्रिय मिळणी करुणी घाते वितुटणी. विषय आणि इंद्रिय ही एकत्र आलेले आहेत, त्यांना वेगवेगळं करायचं. विषय जे असतात ते इंद्रियात येऊन बसतात. सुंदर रूप पाहिलं ते डोळ्यात बसतं.
त्या आजामेळ्याने एकदाच वाईट बघितलं म्हणतात. त्याच्या डोळ्यात बसलं. एक वेश्येला पाहिलं, एका पुरुषाला आणि वेश्येला. घरी आला आणि ते वेश्याच डोक्यातून जाईना. शेवटी आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला आणि त्या वेश्येलाच घेऊन आला घरात. म्हणजे इंद्रिय विषय मिळवण्याची वितुटणी करता आली नाही. इंद्रियाच्या मागे मनुष्य धावतो आणि मग इंद्रिय कुठे घेऊन जातील काही सांगता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात दम कशाला म्हणायचं, तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी. जो विषय आणि इंद्रिय एकत्र आलेले आहेत त्यांना वेगवेगळं करतो. वेगळं करतो म्हणजे विषयांना इंद्रियातून बाहेर काढतो. कसं बाहेर काढायचं त्याचं उदाहरण दिलंय. जैसे तोडी जे खडू पाणी पारखेया. म्हणजे काय, गढूळ पाणी असतं आणि त्या गढूळ पाण्यामध्ये जर आपण निवळी टाकली तर काय करते, आपोआप स्वच्छ स्वच्छ पाणी वर राहतं आणि गढूळ पाणी मळ जो असतो तो खाली बसतो. म्हणजे पाण्यातून मळाला ते बाजूला करतं. त्याला निवळी किंवा हल्लीच्या भाषेत तुरटी म्हणा. पाणी शुद्ध कसं करायचं ज्ञानोबरांनी तेव्हाच लिहून टाकले. आता हा दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. पाण्यामध्ये मळ मिसळलेला आहे. पाणी शुद्धच आहे पहिलं, पण बाहेरचा मळ त्याच्यात मिसळलेला आहे. पाणी शुद्ध करायचं असेल तर त्याच्यात तुरटी फिरवा किंवा निवळीचं बीज असतं म्हणतात ते फिरवा. फिरवलं, तुरटी फिरवली की ते पाण्यामध्ये असलेला जो मळ असतो तो सगळा खाली बसतो आणि पाणी शुद्ध होतं. तसं आपलं अंतःकरण हे पाणी आहे, पहिलं शुद्धच आहे पण त्याच्यामध्ये सगळा मळ येऊन बसला. विषय रूपी मळ येऊन बसला. नको नको ते रूप येऊन बसले चित्तात. नको नको ते शब्द येऊन बसलेले आहेत. नको नको त्या विषयाच्या वासनात येऊन बसलेले आहेत. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. आणि चित्त जे शुद्ध व्हायला पाहिजे ते सगळं गढूळ होऊन गेले. त्यामुळे ते गढूळ असलं की त्यात काही दिसत नाही आणि ते विक्षिप्त पण चित्त झालेलं आहे. प्रवचनात बसलं तरी सुद्धा मन लागत नाही. देवपूजा करायला लागलं तरी सुद्धा लगेच इकडं तिकडं मन जातं. कशामुळे झालं हे तर गढूळ चित्ताचं लक्षण आहे. मग आता काय करायचंय, ज्ञानोबराय म्हणतात पैसे विषयेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी. इंद्रियात जे विषय आलेले आहेत त्यांना वेगळं करायचंय. अंतःकरणात जे विषय बसलेले आहेत त्यांना वेगळं करायचं. एक तर इंद्रियातून वेगळे करायचे, अंतःकरणातून वेगळे करायचे. इंद्रियातून करायचे का अंतःकरणातून करायचे, दोन्हीतून करावे लागतील. डोळ्याला सवय लागलेली आहे नको ते पाहण्याची, मग डोळ्यातून सुद्धा तो विषय काढावा लागेल. आणि डोळ्यातून काढायचा असेल तर मनातून काढावा लागेल. कानाला सवय लागलेली आहे, कानात अनेक प्रकारचे नको ते ऐकायचं आणि ते मनात बसलेलं आहे. शेवटी सगळे विषय जे आहेत त्या अंतःकरणात बसलेले आहेत, चित्तात बसलेले आहेत. त्यांना बाहेर काढायचं असेल तर निवळी पाहिजे, तुरटी पाहिजे. कोणती तुरटी घ्यायची, नामस्मरण, भगवंताचं चिंतन, विचार रूपी तुरटी घ्यायची, विवेक रूपी तुरटी फिरवायची.
आणि हे विषय जे आहे ते आपलं खरं स्वरूप आहे का? विषयाचं दोष दर्शन केलं पाहिजे. दोष दृष्टी जिहासाच पुनर्भोगेशु दीनता म्हटलंय. त्या ठिकाणी विषयाचं दोष पाहिले पाहिजे, त्याचं अनितत्व आपल्याला कळलं पाहिजे. पैसे संसारा या समजता जाणीवे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. विषय रांधिली रससोय जे जेवणारा ठाई होय तो ताटची सांडवणे जाय जेवापरे. हा एक मार्ग आहे. पहिलं त्याच्यातले दोष बघायचे. बाबा दृष्टांत सांगत असतात ते सासूबाईची बासुंदी. जावई सासूबाईकडे गेले. जावई आपल्या काय म्हणतात पत्नीला आणायला गेले सासूरवाडीला आणि जावई भरपूर दिवसांनी आला म्हणून सासूबाईंनी रात्रभर बासुंदी घोटली. पण सासूबाईला मिसरी लावायची सवय होती. रात्रभर बासुंदी घोटत असतानाच सासूबाई मिसरी लावलेली होती आणि त्यात सासूबाईला शिंक यायची आणि शिंक आली की सगळं बासुंदीमध्ये पडायचं. ते जावई बापूने पाहिलं बासुंदीत पडलेलं. दुसऱ्या दिवशी जावई बापूला खूप आग्रह केला, घ्या थोडीशी बासुंदी. अर्धी वाटी कशी तरी घेतली. का नको वाटतंय? त्याच्यातला दोष दिसतोय. आपल्याला का हवं वाटतंय? दोष दिसत नाही. म्हणून विषयामध्ये असलेले जे काही दोष आहेत हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती भवमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा सुख प्रवादू बरळू वैषयिको हा. विषाचे कांदे वाटोनी तो रस घेजे पिळवणे तया नाव अमृत ठेवणे जैसे का अमर होणे. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नव्हे का उद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझे. करुणी घाते विपुटणी त्यांचा वेगळं करायचंय तैसे जैसे तोडी जे खडू पाणी पारकेया. विचाराच्या द्वारे नामस्मरणाच्या द्वारे भगवत चिंतनाच्या द्वारे भागवतामध्ये सनकादिकांनी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला. म्हटले हे आमच्या चित्तात विषय येतात आणि विषय बाहेर काढले तर चित्त विषयाकडे जातं. चित्तात विषय येतात, विषयाकडे चित्त जातं. किती काढायचा प्रयत्न केला तर होत नाही. तुम्ही सांगा, तुम्ही आमचे वडील आहात. ब्रह्मदेव म्हटले मलाच जमलं नाही अजून ते. आपण देवाला बोलून विचारू. मग भगवान परमात्म्याचा धावा केल्यानंतर भगवान परमात्मा हंस रूपाने प्रगट झाले. कारण हंस जो असतो तो वेगळं करतो. का सलिले पै जैसे एक होणी मिळाली असे निवडून राजहंसे वेगळे कीजे. भगवंताने सांगितलं मदरूपे भयम तेज. जसे विषय हे जड आहेत तसं चित्त सुद्धा जड आहे. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे दोन्ही नाहीत असा निश्चय करायचा. जोपर्यंत तुम्ही चित्ताला सत्यता देताय तोपर्यंत चित्त विषयी जात नाहीत म्हटले. म्हणून अशा पद्धतीने किंवा साखरी मार्गाने असं पाठलेलं आहे. तरी विषयेंद्रिय मिळणे करुणी गापे वितुटणे जैसे तोडीजे खडग पाणी पारकेया. ऐका तुमच्याकडे खडग पाणी. खडग पाणी म्हणजे शस्त्रधारी. हातात ज्याच्या शस्त्र असतो तो जसा शत्रूला त्या ठिकाणी मारतो तसं आपल्या हातात काय घ्यायचं? शस्त्र. नियमाचं दम म्हटलं की शस्त्र घ्यावं लागतं. आपण नेहमी गोष्ट सांगतो, राजाला प्रधानाची नेमणूक करायची होती.
राजाने सगळ्यांना बोलवलं. म्हटले मी परीक्षा घेणार, माझ्या परीक्षेत जो उत्तम झाला, उत्तीर्ण झाला, त्याला मी प्रधान बनवणार. अनेक युवक आले. राजाची परीक्षा अशी होती की राजाकडे एक शेळी होती. राजा म्हणायचा ही शेळी जो पोटभर चारून आणील त्याला मी प्रधान बनवणार, पण संध्याकाळी शेळीची परीक्षा मी घेणार. प्रत्येक जण शेळीला घेऊन जायचा, पोटभर चारून आणायचा आणि संध्याकाळी राजा परीक्षा घेण्याकरता त्या शेळीच्या समोर अशी हिरवीगार पेंडी करायचा गवताची. आता किती पोटभर चरलेली शेळी, पण हिरवं दिसलं की तिकडे तोंड टाकतेच. किती पोट भरलेला असू द्या, पण शेंगदाणे खाईल, फुटाणे खाईल. हिरवे चारे बांबावे पशु. राजा म्हणायचा तू नापास. एक हुशार मनुष्य होता, तो शेळीला घेऊन गेला आणि दिवसभर शेळीला खायला तर दिलंच नाही, पण एक पेंडी तिच्या समोर धरायचा. शेळीने तोंड त्या ठिकाणी लावलं की असा तिच्या तोंडावर फटका मारायचा. दिवसभर त्या शेळीकडून अभ्यास करून घेतला. तोंड पुढं केलं की फाटका. आणि मग संध्याकाळी घेऊन आला. राजाने पाहिलं शेळी तर 2 पोट आत गेले. चारली शेळी पोटभर. परीक्षा घेऊ घ्या. राजाने हिरवा चारा पुढं केल्याबरोबर शेळी पळूनच गेली. तसं इंद्रिय रूपी शेळ्या आहेत. यांना जेवढं देत जाईल तेवढी शेळी तोंड टाकल्याशिवाय राहत नाही. सैंगचरी विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोटे. म्हणून कधीतरी विचाराची काठी येऊन एकदा या इंद्रियांना दम त्याला म्हणतात. ते म्हणतो विवेकाचे. तैसा विषय जाताचा वारा वाजो न दिजे इंद्रिय द्वारा, ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. तैसा विषय जाताचा वारा. ज्ञानोबराय म्हणतात विषय नाही, विषय जातचा वारा सुद्धा लागू द्यायचा नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध हे किती विषय आहेत? 5 विषय आहेत. एका एक एक प्राणी मरतो. शब्दाने कोण मरतं? हरिण मरतो. रूपाने कोण मरतो? पतंग मरतो. रसनेने कोण मरतो? मासा मरतो. स्पर्शाने हत्ती मरतो आणि गंधाने भोंगा मरतो. एकच विषय त्यांच्याकडे आहे तर त्यांनी एक प्राणी मरतो. माणसाच्या ठिकाणी 5ही विषय आहेत. त्यामुळे मनुष्य पावली मरतो. पैसा विषय जाताचा वारा. पण ज्याला दैवी संपत्ती ज्याच्याकडे असते तो मात्र कसा असतो? विषय जाताचा वारा वाजो न दिजे इंद्रिय द्वारा. इंद्रियांच्या दरवाज्यामध्ये कुठल्याही विषयाचा वारा सुद्धा वाजू देत नाही. म्हणजे इंद्रिय विषयाकडे तो घेऊन जातच नाही. कारण इंद्रिय आणि विषयांचा संबंध आला की इंद्रिय विषयाकडे धावतात. म्हणून विषय जात जे आहेत जेवढे आहे त्याचा वारा सुद्धा तो आपल्या इंद्रियांना लागू देत नाही. हा विषय दिकाचा वारा लागू देत नाही. जयाच्या इंद्रियाच्या घरा न्यायी विषयाचा वेर झारा. आत्मबोधाची पोरा पहुडाला असे. वारो लागू द्यायचा नाही म्हणजे काय हो? आता आपण डोळे म्हटलं की त्याला दिसणार आहे काय? डोळे झाकून बसायचं का? कान म्हटलं की ऐकणार आहे? जीभ म्हटलं की खाणार आहे? तर निषिद्ध विषय येऊ द्यायचे नाही. विहित विषय ठीक आहे आणि विहित विषय सुद्धा कर्तृत्व मद आणि अहंकार सोडून
विहित विषय सुद्धा कामापुरतेच, जीवन चालण्यापुरतेच. म्हणून लागो न दिजे इंद्रिय द्वारा, कारण इंद्रिय फार बलवान आहेत. असं म्हटले, बलवान इंद्रियो ग्रामो विद्वांसम अपि. हो, ही इंद्रिय अशी बलवान आहेत. ते व्यास महर्षी जेव्हा सांगत होते, म्हणतात ते जैमिनी नावाचे शिष्य होते. आणि जैमिनीने हे ऐकलं, म्हटलं विद्वानाला काय करणार ती इंद्रिय. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानी अति तरी वधिते पैज देऊन, शस्त्री विन साधिते, दोरी विन बांधिते. हा, तया ते किजती कासाविषयी, या इंद्रियाची प्रौढी आयशी, जैशी मंत्रज्ञाती विवसी भोलविगा. पुरुषस्य विपश्चित इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. हिरी तरी अर्जुना आयानय साधना. हा, जयाची अभ्यासाची घरटी, यम नियमाची ताटी, जे मना ते सदा मुठी धरून असती, तेही किजती कासाविषयी, या इंद्रियांची प्रौढी आईशी, जैशी मंत्रज्ञाते विवशी भुलवेगा. देखे विषय तैसे पावती रिद्धी सिद्धीचे निमिसे, आकळती स्पर्शे इंद्रियाचे. कुठून विषय येईल काही सांगता येत नाही, तो किती मोठा होईल काही सांगता येत नाही. दिसायला लहान दिसला तर तो मोठा मोठा कसा होत जातो. मी ते जैमिनीची गोष्ट सांगत होते. जैमिनी म्हटले, तुम्ही जे वाक्य लिहिले विषय सगळ्यांना त्रास देतात, पण मला असं वाटतं विद्वानाला काय त्रास देत नाही. ठीक आहे म्हटले, उद्या लिहि वाक्य. आणि संध्याकाळी व्यास महर्षींनी लीला केली, त्या जैमिनीचीच परीक्षा केली. व्यास महर्षींनीच एक सुंदर तरुणीचं रूप धारण केलं आणि पाऊस पाडला. जैमिनीचा दरवाजा वाजवला रात्रीचा. जैमिनीने सांगितलं, हे साधक निवास आहे, इथं कोणी चालत नाही तसं बाहेरचं. अहो म्हटली, तुम्हाला काय दया बिया आहे की नाही. मी तुम्हाला कुठं म्हटलंय मला घरात घ्या, मला अंगणात बसू द्या ना, बाहेर पाऊस येतोय. जैमिनी म्हटले, बरोबर आहे, भूतांची दया आहे, भांडवल संता, या बसा अंगणात बसा. परिणाम असा झाला, जैमिनी महाराजांना त्या स्त्री बरोबर विवाह करण्याची इच्छा झाली. तिने सांगितलं, आमच्याकडे अशी पद्धत आहे, ज्याच्यावर विवाह करायचा आहे त्याने खांद्यावर घ्यायचं, 3 प्रदक्षिणा आपल्या घराला करायच्या, मग विवाह. जैमिनी तयार झाले, पावसात 3 प्रदक्षिणा केल्या आणि खाली उतरणार तेव्हा व्यास महर्षींची दाढी दिसली. श्री गेली. व्यास महर्षी म्हटले, मीच होतो, आता काय लिहायचं सांगा. म्हटले, तुम्ही म्हणता तेच लिहा. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति. इंद्रिय बलवान आहेत, त्या ठिकाणी मनुष्याला ओढून नेतात. ज्ञानोबराय म्हणतात, तैसा विषय जाताचा वारा, वाजो न दीजे इंद्रिय द्वारा, ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी. परंतु जो दैवी शक्तीने युक्त आहे, दैवी संपत्तीने युक्त आहे, त्याच्याकडे दम नावाची संपत्ती असल्यामुळे विषय जाताचा वारा वाजो न दीजे इंद्रिय द्वारा, आपल्या इंद्रियात विषयाचा वारा सुद्धा वाजू देत नाही. आणि सगळी इंद्रिय जी आहेत ती बांधून प्रत्याहाराच्या हातात देऊन टाकतो. म्हणजे विषयाकडून इंद्रियांना आणणं, अंतर्मुख करणं, याला प्रत्याहार म्हणतात. डोळ्याला नको तर पाहत होता, तिकडून ओढून आणणं, परमात्म्याकडे लावलं. कान नको ते ऐकत होते, देवाकडे लावणं. प्रत्याहार म्हणजे घेऊन येणं त्या इंद्रियांना. चला वळू गाई, मग बैसू जेवू एके ठाई. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली,
विकाराची संपली बोहली, इंद्रिय बांधोनी आणली हृदयात. सगळ्या इंद्रियांना बांधून आणलं हृदयात. नेदी इंद्रियाचे तोंडी काहीच जावो. बोला. आतुला चित्ताचे अंगवरी, सांडोनी प्रवृत्ती पळे पर बाहेरी. पुढची ओळ बघा. आगी सुईजे दहाही द्वारी वैराग्याची, आतुला चित्ताचे अंगवरी. चित्तापासून ते शरीरापर्यंत बाहेरपर्यंत सांडोनी प्रवृत्ती पळे पर बाहेरी. प्रपंचाची जी प्रवृत्ती असते, विषयाची जी प्रवृत्ती असते, त्या चित्तापासून ते शरीरापासून ते बाहेर पडून जाते. हा, किंवा असाही अर्थ केलाय, अंतकरणात बसलेले सगळे जे विषय आहेत त्यांना तो बाहेर काढतो, शरीराच्याही बाहेर. आगी सुईजे दहाही द्वारी वैराग्याच्या. कसा तो त्या ठिकाणी विषयांना बाहेर काढतो, चित्तातून म्हणा, शरीरातून म्हणा. ज्ञानोबाराय म्हणतात, आगी सुईजे दहाही द्वारी वैराग्याची. वैराग्याची आगी, त्याने इंद्रियांच्या दरवाजात आग लावलेली असते. कशाची? वैराग्याची. वैराग्य महापावके, जाळून विषयाची कटके, आदपली तवके इंद्रिय धरली. जसं घराच्या समोर जर आग लावून ठेवली तर घरात चोर घुसत नाहीत, हिंसर प्राणी घुसत नाहीत, आणि चोरही घुसत नाही. कोणतरी आई जागा आग लावली. तसं हे चोर आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार किंवा विषय हे चोर आहेत. ते आत यायला लागतात. त्या ठिकाणी येत असताना याच्या प्रत्येक इंद्रियावर वैराग्य रूपी अग्नी पेटलेला आहे. संयम अग्नीची आणि मुखे, ज्ञानाग्नीची आणि मुखे, ते जाऊ द्या. इंद्रियाग्निषु जुह्वती, संयमाग्निषु जुह्वती, तिथल्या काही ओळी बघा सापडतात का? आहे की नाही? प्रत्येक इंद्रियाच्या दरवाज्यावर त्यांनी वैराग्य रूपी अग्नी टाकलाय. उदाहरणार्थ डोळा नावाचं इंद्रिय आहे. डोळा नावाच्या इंद्रियाच्या दरवाज्यावर काय ठेवलाय? अग्नी, वैराग्य अग्नी. म्हणजे काय? हे पाहायचं नाही, हे पाहायचं. ते हे विषय वैराग्य. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? निषिद्धाचा त्याग करणं म्हणा, किंवा वैराग्याला अग्नी का म्हटले? अग्नी जसा जाळतो तशी त्याच्यातली जी आसक्ती आहे ते वैराग्य जाळतं. त्या ठिकाणी फाजील विषयाची जी आसक्ती आहे ते वैराग्य जाळतं. कानातून नको तो विषय आत येतो, त्याने तिथे वैराग्य नावाचा अग्नी ठेवलेला आहे. जिभेच्या द्वारे नको तो विषय येतो, आवाजच्या ते जिभेची टाळी. वैराग्य नावाचा अग्नी विवेकाच्या द्वारे प्रगट केले. सर्वेंद्रियाचे अंगणी विवेक करी राबणी, साथची करचरणी होती डोळे. म्हणून त्या वैराग्य नावाच्या अग्नीच्या माध्यमातून नाही ऐकावे ते कानाची वाळी, न पाहावे ते दिठीची गाळी, अवच्य ते ताळी जिभची गा. असे प्रत्येक इंद्रिय, 10 इंद्रियाचे 10 अग्नी आहे. पाय त्याचा नको तिकडे जात नाही.
हात त्याचं नको ते काम करत नाही, स्पर्श नको तिथे स्पर्श करत नाही. कारण वैराग्य नावाचा जो अग्नी, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. वैराग्याला अनेक ठिकाणी अग्नी म्हटलंय. तर वैराग्य महापाव की एकच वेळी सांगितले, पण अशा अनेक ओळी आहेत. इंद्रियाच्या द्वारामध्ये असे भेंड ठेवले, त्या दगडच्या वर ठेवलेले. नेदे इंद्रियाचे तोंडे काहीची जाऊ झाली का? पण आठवली नाही वाटतं पूर्ण आपल्याला. नेदे इंद्रियाचे तोंडी काहीच जाऊ. अंतकरण, हा. कळासली कवाडे इंद्रियांची, यमनियमाचे धेंडे काय असं काहीतरी ओळी बघा. कळासली कवाड इंद्रियांची अशी सगळी बंद करून ठेवलेली आहेत. असू द्या. श्वासोश्वासाहुनी बहुवसे, व्रते आचरे खरपुसे, ओसंतिता रात्रंदिवसे, नारानुक जया. आणि हे इंद्रियामध्ये अग्नी पेटवले वैराग्याचे. कशामुळे पेटवले? इंद्रियामध्ये दम निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? वैराग्य नावाचा अग्नी निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? त्याचं वर्णन पुढच्या ओळीत करतात बघा. 92 क्रमांकाची ओळी. श्वासोश्वासाहुनी बहुवसे, व्रते आचरे खरपुसे. श्वासोश्वासापेक्षाही पुष्कळ कडक व्रताचं तो आचरण करतो. ओसंतिता रात्रंदिवसे, नारानुक जया. आणि ही सगळी व्रत आचरण करत असताना रात्र आणि दिवस ज्याला क्षणभरही विश्रांती मिळत नाही. कोणती व्रत करतो? श्वासोश्वासाहुनी बहुवसे म्हणजे काय? शब्द कळला का तुम्हाला? शब्द वाचला का? मी काय सांगतोय? कोणत्या शब्दाचा अर्थ विचारतोय? श्वासोश्वासाहुनी बहुवसे. तो व्रत करतो, पण कोणती व्रत करतो? ज्ञानोबराय म्हणतात श्वासोश्वासाहून पुष्कळ व्रत करतो. काय अर्थ कळला? काय दिलं का तुमच्या ज्ञानेश्वरीत अर्थ? बघा. श्वासोश्वासाहून पुष्कळ व्रत करतो म्हणजे इंद्रिय आवरायचे, दम निर्माण करायचा आहे. त्याच्याकरता इंद्रियांना आवरण्याकरता जी काही व्रत सांगितली त्याच्यामध्ये श्वासोश्वासाच्या संबंधित काही व्रत आहेत. अहो, आपला प्राणायाम आहे. प्राणायाम म्हणजे काय? प्राणाने मन त्या ठिकाणी ताब्यात करणं. जेवढा मनुष्य प्राणायाम करेल तेवढी त्याची इंद्रिय जी आहेत त्याच्या ताब्यात येतात. प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे, प्राणाचा आणि इंद्रियांचा सुद्धा संबंध आहे. म्हणून हल्ली जे सगळे उठलं की फुसफुस करतात, प्राणायाम करतात, त्याला कारणच आहे. कारण प्राणायामाचा संबंध आहे. असं वर्णन केलं जसं तो भाता असतो लोहाराचा आणि ती फुंकणी फुकली की ते अग्नी तापतो, लाल होतो. आणि अग्नी तापल्याबरोबर ते लोखंड शुद्ध होऊन जातं. तसं जेवढं मनुष्य प्राणायाम करेल तेवढं शरीर तापतं आणि तेवढा शरीरातला सगळा मल निघून जातो. प्राणायामम परम बलम म्हटलंय. फार मोठं बल प्राणायामाने मिळतं. प्राणायामाने इंद्रिय शुद्धी होते किंवा इंद्रिय आवरायची शक्ती प्राप्त होते. व्रताने इंद्रिय आवरायची शक्ती प्राप्त होते. आमचे गुरुवारी होऊन गेले वैकुंठवासी परमपूज्य बोधे बाबा. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, बाबा निर्जली एकादश करायचे. निर्जला सगळ्यांना जमत नाही, आम्हालाही जमत नव्हते तेव्हा. बाबा असं एकांतात घेऊन सांगायचे, अरे बाबा
इंद्रिय आवरायचे असतील तर असं काहीतरी व्रत करावं लागतं. इंद्रिय एवढी सोपी नाहीत, त्याच्याकरता ही व्रत करावी लागतात. व्रताने इंद्रिय आवरण्याची शक्ती माणसाला प्राप्त होत असते. काहीच आपल्याला आवरायची शक्ती नाही. 15 दिवसानंतर एक एकादशी येते, त्याच्यात सुद्धा मनुष्य काहीच नियम. एकादशी शब्दाचाच अर्थ आहे 11 इंद्रिय आवरण्याचा दिवस म्हणजे एकादशी. डोळ्याला आवरायचंय, कानाला आवरायचंय, पायाला आवरायचंय. जे रोज इंद्रिय कुठेही धावतात, आज कुठेही जाऊ द्यायचं नाही, आज फक्त देवाकडे लावायचं. म्हणून श्वासोश्वासाहुनी बहु असे व्रते आचरे खरं पिसे. तो कठीण अशी व्रत आचरण करतो. आता ती होई एक सर्वने कर्कशे कर्कशे करिता जाती भोगसे बुद्ध्याधिकांचे. कठीण कठीण अशी व्रत सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये. काही लोक ते आचरण करतात. आपल्याला ते शक्य नाही. दुर्बळाने भगवंताची प्राप्ती करण्याकरता कशी तपश्चर्या केली आपण ऐकतो. पहिल्या महिन्यात दररोज फक्त 1 कवट आणि 1 बोर खायचं. दुसऱ्या महिन्यामध्ये फक्त झाडाचा वाळलेला पाला खायचा. तिसऱ्या महिन्यामध्ये फक्त पाणी प्यायचं. 4थ्या महिन्यात पाणी सोडून दिलं, नुसता श्वासोश्वास घेतला. आणि 5व्या महिन्यात श्वासोश्वासही बंद केला. आपण ऐकायचं, आपल्याला जमत नाही काय तसं. पण ज्याने केलं हे व्रताने इंद्रिय आवरण्याची शक्ती येते. इंद्रिय आपलं म्हणलेलं ऐकतात, कारण त्यांना माहिती आहे हा बाबा जर आपण नाही ऐकलं तर उद्या जेवणच देणार नाही, अशी भीती इंद्रियांना निर्माण होते. म्हणून श्वासोश्वासावनी बोवसे व्रते आचरे कर्पुषे ओसंतिता रात्रंदिवसे नारानुक जया. इतकी व्रत तो करतो की त्याला रात्रंदिवस त्या ठिकाणी विश्रांती मिळत नाही. काही काही लोकांचे अजूनही काही महात्मे पाहायला मिळतात. ते संत गुलाबराव महाराज होऊन गेले, ज्यांनी हा फोटो काढलाय. ते आंधळी होते, जन्मांध होते. ते कात्यायनीचं व्रत करायचे, अनेक प्रकारचे व्रत करायचे. आजही काही माता भगिनी असतील, काही लोक असतील, खूप व्रत करतात. फक्त ते व्रत आपलं देवाच्या प्राप्ती करता पाहिजे, शास्त्रीय पाहिजे. शास्त्रीय, त्याला शास्त्राचा काहीतरी आधार पाहिजे. नाही तर काही व्रत करतात लोक. ती पाणी व्रत, एकाच पायावर उभं राहायचं, उलटच टांग, असली व्रत नाही. शास्त्रांनी सांगितलेली इंद्रिया काय स्वरूपाची प्रसरा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटमी करणे विराते चित्त. अशी अनेक व्रत तो रात्रंदिवस करत राहतो, त्याला विश्रांती नाही. रात्र न कळे, दिवस न कळे, अशी अनेक व्रत केली. एकादशीचं व्रत नुसतं जरी केलं व्यवस्थित तरी सुद्धा एकादशी न हे व्रत जाना वैकुंठीचा महापंत म्हटलंय. हो, बघा तुम्ही काही व्रत करतात. हे जैन साधू असतात, त्यांच्यामध्ये काय व्रत आहे. अजूनही पायी चालतात, पाय अनवाणी चालतात. हातामध्ये जेवढं देतील तेवढंच खायचं. गाळून पाणी प्यायचं. अनेक प्रकारचे व्रत आहेत, पण त्या व्रतामुळे त्यांना इंद्रिय आवरण्याची शक्ती प्राप्त होते. त्याला काय म्हणतात, पै दमो ऐसा म्हणजे तो हा जान स्वरूपे यागार तुही संक्षेपे सांगू ऐक. हा दम मी तुला सांगितला तो स्वरूपाने असा आहे. आता मी तुला याग कशाला म्हणतात, यज्ञ कशाला म्हणतात ते सांगतो, पण उद्या सांगतो. पुंडलिक वरदा